तर नवी मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे, तर पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता नवी मुंबईमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यभरामध्येच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार असं हवामान विभागाने वर्तवलं होतं आणि त्याप्रमाणे आता मुसळधार पाऊस कोसळतो आहे। नवी मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच पाऊस कोसळतोय आणि हा पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण राज्यभरामध्येच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे। नदी नाले भरून वाहत आहेत। काही गावांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे, रस्त्यावर पाणी साचलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। कविता, नवी मुंबईमध्ये पावसाची स्थिती काय? नक्कीच नवी मुंबईमध्ये रात्रभर पावसाने उसंत घेतली होती। त्यानंतर आज सकाळपासून जे आहे नवी मुंबईमध्ये पावसाची जी आहे ती हजेरी पाहायला मिळाली। त्याचबरोबर नवी मुंबईत सकाळपासून जे आहे आता मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। आज झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत अनेक पश्चिम भागामध्ये पाणी साठलं होतं। तर आज होणाऱ्या पावसामुळे देखील सकल भागात जे आहे पाणी साठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालेलं आहे, मनपा प्रशासन सज्ज झालेलं आहे। गरज असल्यास घराबाहेर पडण्याचं आवाहन जे आहे ते महापालिकेने नागरिकांना केलेलं आहे। जी कविता, लोकलवर वाहतुकीवर याचा काही परिणाम होतोय का सध्या? नक्कीच जाणवी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पाऊस जो आहे तो मुसळधार पडतो आहे। नवी मुंबई लोकलवरती देखील याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर वाहतूक जी आहे, खासगी गाड्यांनी जे नागरिक जे आहे कामाला जातात ते त्याच आकारमानाने देखील रस्त्यावर पाणी साठल्यामुळे रस्त्यावर पाणी साठल्यामुळे त्या त्रासाला सहन करावे लागत आहे। तर वाहतूक जी आहे, लोकल सेवा जी आहे ती 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे। अगदीच धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।